नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेले हे मंदिर दख्खनच्या पठारावर बांधलेली मंदिरे शक्यतो काळ्या पाषाणातील असतात, पण हे मंदिर गुलाबी व्हेस्क्युलर खडकापासून बनवलेलं आहे. तर मग या मंदिराच्या माहितीसाठी ही रील नक्की सेव्ह करून ठेवा. सिन्नर शहराच्या मध्यावर हे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर 12व्या शतकामध्ये गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे. 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले आहे. दक्षिण शैलीतील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे जल मंदिराचे बाहेर सोडले जाते. अजून बऱ्याच गोष्टी रहस्य या मंदिरामध्ये दडल्या आहेत. अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.